कुडाळ ते मुंबईच्या दरम्यान जो काही मला आलेला अनुभव होता स्वामींचा, मी तो शेअर केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण एक राहिलं होतं आणि ते असं राहिलं होतं की मी त्याच्यामध्ये माझा इंट्रो केला नाही. सो त्यामुळे आज आत्ता मी निघालो आहे गणपतीसाठी खेडला. एक आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत, त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्या गणपतीला. तर झालं असं की मी तो इंट्रो केला नाही माझा आणि मी डायरेक्ट व्हिडिओ टाकला. तर नमस्कार मंडळी, मी रोशन सोनार आपलं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो, ज्याचं नाव आहे इट्स मी रोशन सोनार. आणि आता मी निघालो आहे खेडला खास गणपतीसाठी. उद्या 7 तारीख आहे आणि आज आहे 6 तारीख. तर आज रात्रीच ठरलं होतं आमचं निघायचं. ते पण बोलले होते की रात्रीच निघूया रोशन, खूप जास्त ट्रॅफिक असणार आहे. तर रात्री याच्यासाठी निघतोय कारण की ट्रॅफिक तर खूपच असणार आहे आणि 2 दिवसापासून अपडेट येतच आहेत की मुंबई गोवा पूर्णच्या पूर्ण जाम पडलाय. तर बघू आम्हाला किती ट्रॅफिक भेटणार आणि काय. आता निघालोच आहे तर गणपती बाप्पा मोरया, बघूया आता पुढे. आणि कालच्या त्या व्हिडिओबद्दल सांगायचं गेलं तर तो व्हिडिओ मी अपलोड ॲक्च्युली करणारच होतो, पण फार पुढे करणार होतो. नंतर ॲक्च्युली कॉन्टेंट भेटत नव्हतं. यूट्यूब चॅनल फार अगोदरच मी ओपन केलं होतं 17 आणि 18 ऑगस्टला, पण मी तो एकही व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड केला नव्हता. पण हा जो काही प्रसंग त्या दिवशी माझ्याबरोबर झाला, एक अनुभव घेण्याचा, त्याच्यामुळे मला थोडंसं तरी कुठेतरी असं वाटलं की ह्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करावी आणि ती मी सुरुवात केलेली आहे. तर जर तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ जर नीट अगर ऐकला असाल, व्यवस्थित ऐकलं असेल, तर तुम्हाला नक्कीच कळेल त्यामध्ये खरंच स्वामींचा अनुभव मला तो आलेला होता आणि तो मी तुमच्यापर्यंत शेअर केला. तर आता पुढील व्हिडिओ म्हणजे भरपूर व्हिडिओ अगर मी काढलेले होते यूट्यूबसाठी. आता ते एडिट करून वगैरे मी टाकत जाणार. ह्याच्या अगोदरचे पण काही व्हिडिओज होते आणि आम्ही अक्कलकोट वगैरे पण गेलेलो होतो. जसं त्या व्हिडिओमध्ये मी बोललोय की उद्या 30 तारीख आणि आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. वाढदिवस, माझ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त वगैरे वगैरे काय 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 सांगितलेलं आहे. त्यामुळे ते सगळे व्हिडिओ आहेत. त्याच्या अगोदरचे पण काही व्हिडिओ आहेत, दहीहंडीचे वगैरेचे पण व्हिडिओज आहेत. तर असे छोटे छोटे व्हिडिओज मी अधूनमधून एडिट वगैरे करून टाकत राहणार. तर तुम्हाला खरंच या व्हिडिओमध्ये काही शंका असल्यास किंवा व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्कीच मला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जवळच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा. बस असाच एक छंद नवीन मला पण आलाय यूट्यूबवरती येण्याचा आणि थोडंसं काहीतरी नवीन करून दाखवण्याचा. तर बघूया, असंच सपोर्ट करत राहा असाच. तर अजून मला थोडंसं काम करण्यात मजा येईल. तर आता मी आहे IIT ला आणि जे माझं म्हणजे मी ज्यांना आता घेणार आहे, म्हणजे आता गावी जाण्यासाठी आम्ही निघालो, ते राहतात कांजूर ईस्टला, कांजूर गावामध्ये. तर मी आता त्यांना त्यांच्या घरातूनच पिकअप करणार आहे तिथून आणि मग आम्ही लागू गणपतीसाठी गावी जाण्याच्या जर्नीसाठी. तर अजून काही वाटलं असतं कमेंट करा, नक्की कळवा की मी व्यवस्थित व्हिडिओ माझे क्लॅरिटीमध्ये किंवा बोलण्यामध्ये मी कुठे कुठे चुकतोय, काय नवीन आहे, थोडंसं सांभाळून पण घ्या. तर त्या गोष्टी जरा मला मेन्शन करा आणि सांगा की अजून कशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला हवेत, कशा प्रकारे व्हिडिओ म्हणजे किती क्लॅरिटीमध्ये हवेत, किंवा आवाज व्यवस्थित येत नाहीये, किंवा तू काय बोलतोयस तुला कळतंय का, कुठल्या गोष्टीवर बोलतोय तुला कळतंय का, हेही तुम्ही कमेंट्स करू शकता. काही इश्यू नाहीये, तुम्ही कळवा मला. मी तशा प्रकारे आपल्या स्वतःच्या याच्यावरती थोडासा सुधारणा अजून करायचा प्रयत्न करेन. सो आता जर्नीला स्टार्ट करणार आहोत त्यांच्याकडे गेल्यानंतर. तर आता मी गांधीनगरपर्यंत पोचलेलो आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया, टू बी कंटिन्यू. पुढे येतीलच ते आता.
तर कुडाळला जातानाचा पण एक व्हिडिओ केला होता मी, आणि पण बरेचसे व्हिडिओ केले होते, तर तो पण व्हिडिओ मी टाकणार. आणि त्या दिवशी पण मी त्याच रोडनी गेलो होतो ज्या रोडनी मी आज जाणार आहे. तेच ॲक्च्युली एक्सप्रेस पकडून, मुंबई पुणे एक्सप्रेसवे पकडून खोपोली, पाली आणि त्यानंतर पाली टू माणगाव वाया निजामपूर असं करत मी तिथे जाणार आहे. आणि आता मी माणगावला बाहेर पडून आम्ही मग पुढे कंटिन्यू जर्नी करणार आहे टुवर्ड्स खेड साईडला, कारण की त्यांचं गाव खेडलाच आहे. तर मी जास्त पुढे म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे मध्ये जाणार नाही आहे, रत्नागिरीमध्येच आहे. तर आता मी कांजूर गावात आलो आहे आणि आता मला संजय विहार चर्चपर्यंत जायचं आहे आणि तिथेच ते राहतात. मग तिथून पिकअप करून त्यांना ताबडतोब मी जर्नी स्टार्ट करणार आहे. त्यामुळे बघू आजची जर्नी कशी होते आणि ट्रॅफिक अपडेट्स काय आहे. मी खरं तर मागे एक व्हिडिओ बनवला होता जेव्हा मी 28 ऑगस्टला मी गेलो होतो आणि 29 ऑगस्टला तो स्वामींचा अनुभवचा व्हिडिओ मी बनवला होता. बट 28 ऑगस्टला जेव्हा मी जाताना व्हिडिओ बनवला होता तो काय खास मी असा स्पेशल असा बॉम्बे गोवा रोड आणि रोडसाठी अपडेट म्हणून व्हिडिओ नाही बनवला होता. तो एक कॉन्टेंट म्हणून व्हिडिओ मी बनवला होता. त्यामुळे मी त्याच्यामध्ये कुठलेही असे अपडेट नाही टाकलेत की तुम्ही या रोडनी, हा बस बोललोय की व्यवस्थित आहे रोड, तर तुम्ही त्या रोडनी येऊ शकता. आणि आजही त्या रोडनी मी जाणार आहे, त्यामुळे मला तरी वाटतं तो ओके आहे तो रोड. बघूया. इथे बघा किती सुंदर सजवलंय. कांजूरचा महागणपती असेल मला वाटतं, कांजूरचाच गणपती आहे. सुंदर एकदम डेकोरेशन केलेलं आहे. त्यामुळे बघूया आता मला तरी ट्रॅफिकमध्ये पुढे जाता येते की नाही, कारण की एक तर ही इतकी मोठी गाडी आणि इथे एवढे छोटे छोटे रस्ते आहेत ना की मला अजिबात त्याबद्दल हे होत नाही. म्हणजे विचार करावा लागतो गाडी छोट्या छोट्या गल्लीमध्ये घालायला, कारण की रिक्षावाले, बाईक्सवाले आणि चालणारे जे काय आपले कांजूरचा महागणपतीचं डेकोरेशन सजवलंय. इथे बसतो तो गणपती, मस्त डेकोरेशन केलंय, सुंदर एकदम जबरदस्त. इथे पण आहे. आता बघू त्यांना आता इथून मार्केटमध्ये गाडी टाकायची आहे. सगळ्यात मोठा हेडेक तोच आहे. काय नाही, फक्त चालणाऱ्या लोकांना सांभाळावं लागतं, गाड्यांचं टेन्शन नाहीये. चालणारेच लोक जरा भीती वाटते एखाद्याला धक्का वगैरे लागला तर. बघितलं केवढा लहान रस्ता तर मोठा आहे पण तो इतका कंजेस्टेड झालाय. तर भेटतो परत पुढे. हा मार्केट आहे मच्छीचा, मच्छी मार्केट कांजूरचा. गाड्या लावल्या, हाच एक टेन्शन असतो ते गाडी टाकायचं मला, म्हणून मी गाडी टाकत नाही एवढ्या शॉर्ट रोडवर. बघू. अरे बापरे बाप, एवढा जवळून घेतात ना गाड्या, हातात फोन बघून अजून त्यांना राग येत असेल माझा. गाडी चालवायचं सोडून कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करते. झालं, थोडंसंच राहिलंय. आलोय आता त्याच्याकडे, शाळेकडे, संजय विहार चर्चकडे. बघूया आता, थोडाच उशिरामध्ये बस पोचणार आता. लेट्स डू इट. आलो कसं तरी बस. स्कूल BMCची आणि हा चर्चचा एंट्रन्स आहे. तो आहे तिथे लोगो संजय विहार चर्चचा. आता करतो पिकअप आणि निघतो आपल्या जर्नीला मुंबई ते खेड. गणपती स्पेशल. गणपती बाप्पा मोरया. फुल टू जाम, एकदमच जाम झाली गाडी. जराही जागा नाही आतमध्ये. लाईट्स ऑन करतो. एवढा फट. आता ही सीट हॉट केली की टोटल जाम सगळं.
हा आले की आता आम्ही निघणार. आता सामान लोड करून गेले आणि मग ते आले आणि मी त्यांना पिकअप करून मग लगेच निघालो. थोडीशी काय गडबड झाली आणि आता आम्ही कांजूर बाजारपेठेतून बाहेर निघतोय. सांगतेच गणपतीचं आगमन बघा बाजूला. एक दिवस अगोदरच आपल्या घरी जाताना गणपती बाप्पा मोरया आणि आम्ही पण प्रवासाला सुरुवात करताना आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडलाय घाटकोपरच्या दिशेने आणि आम्ही आता निघणार आहोत टुवर्ड्स मानखुर्द आणि मानखुर्द वाशी वगैरे करत एक्सप्रेसला जाणार आहे. आणि राईट साईडला बघा बेलापूरच्या ट्रॅफिकमध्ये मी अटकलोय. वरती पगोड्याचा मस्तपैकी एक सुंदरसा व्हिडिओ कॅप्चर केलाय आणि हे ट्रॅफिक जाम बेलापूरच्या दिशेने. असंच हळूहळू ट्रॅफिकमधून निघत पुढे एक्सप्रेसपर्यंत. एक्सप्रेसला आल्यावरतीही पूर्ण इथे जाम पडलंय सगळं. माझ्या लेफ्ट साईडला बघाल तर मॅकडॉनल्ड्स हे आणि सरळ अगर रस्ता गेला तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि आपल्या त्याच्या बाजूने जातो खालून मुंबई पुणे ओल्ड रोड आणि मुंबई गोवा हायवे ला कनेक्ट होतो. आणि आता आम्ही जाणार ते सरळ जाणार आहोत कारण की खालापूर टोल नाक्यावरून आम्ही पुढे लेफ्ट घेऊन मग खोपोली पाली आणि पाली ते माणगाव वाया निजामपूर रोडनी पुढे जाणार. तर हे बघा केवढं मोठ्या मोठ्या गाड्या सगळ्यांनाच घाई लागली पुढे पुढे जायचे. तर एक्सप्रेसपर्यंत आलो. एक्सप्रेसला टोल भरला आणि परत पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. वाटेत थांबून परत गाडीचं हवा पाणी वगैरे चेक केले. रात्रीचे वाजले होते 1:45 आणि परत प्रवासाला सुरुवात करत आहोत. आणि मी जिथे थांबलो ते इमॅजिका रोड आहे म्हणजेच खोपोली. आणि मी आता एंटर केलं पालीमध्ये. बल्लाळेश्वर अष्टविनायक मधलं बल्लाळेश्वर गणपतीचं देवस्थान त्याच्या समोरूनच जाणार आहोत. रात्री आल्यामुळे रोड पूर्ण खाली खाली वाटतोय आणि गाडी चालवायला पण मजा वाटते. ही राईट साईडची पार्किंग गेली बल्लाळेश्वर देवस्थानांची सार्वजनिक पार्किंगचं होतं ते. आणि माझ्या समोर तुम्हाला दिसत असेल आपल्या गणपती मंदिराचं एंट्रन्स होती ही गणपती मंदिराची बल्लाळेश्वर देवस्थानाची. गणपती बाप्पा मोरया बोली आणि पुढे निघूया माणगावच्या दिशेने. या रोडला पण गाड्या बऱ्याचशा आहेत. खूप लोक हा रोड घेतात आणि माझं तर म्हणणं आहे की हा रोडच बेटर आहे कारण की त्या रोडची काय कंडिशन असेल टुवर्ड्स पेनपासून ते नागोठणेपर्यंत मला वाटतं नागोठणेपर्यंतच कोलाड नागोठणेपर्यंत तरी बेकारच असणार तो रोड. त्यामुळे इथून हाच रोड बेकार ओके आहे. आणि आता मी निजामपूर क्रॉस करून माणगावला आलो. आणि आता माणगावला बघूया ना माणगाव मार्केटमध्ये जेव्हा एंट्री करू हा रोड सोडू आपण तेव्हा काय ट्रॅफिकची सिच्युएशन आहे. असणारच ट्रॅफिक वाटतंच आहे मला कारण की आमच्याच याच रोडवरती इतकं ट्रॅफिक आहे. ओ हो आहे ट्रॅफिक आहे जबरदस्त. फुल मार्केट एकदम काचाकच भरला. राईट साईडने जो आलाय रोड तो आहे मुंबई गोवा महामार्ग आणि तोच पूर्ण जाम होता. तर बघूया मला तरी निघायला भेटतंय का या रोडने. आता मी लेफ्ट मारणार आणि लेफ्ट मारून एवढं काय ट्रॅफिक लागलं नाही माणगावला पण आणि निघलो व्यवस्थित.
आता माणगावचा रोड संपेल, जो डांबरी होता, आणि आता पुढे वापस कॉन्क्रीट रोड चालू आहे. मग काय, मग सुसाटच. हा कॉन्क्रीट रोड चालू झाला आहे. तर पुढे एक गाडी चालली आहे, त्याच्यावरती स्वामी कोणाला दिसले असतील त्यांनी मेन्शन नक्की करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आता आम्ही महाडच्या दिशेने माणगाव नंतर लोणेरे गेलो. लोणेरेनंतर मग आम्ही आलो महाडपर्यंत. त्याच्या अगोदर आम्ही आमच्या राजाच्या राजधानीच्या जवळून निघतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, रायगड. आणि रायगडचं एक्झिट क्रॉस करतोय आता आणि पुढे महाडमध्ये एंटर करतो. हे एक्झिट आहे रायगड किल्ल्यासाठी. मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या राजाची राजधानी नक्की बघावी. पोलादपूर क्रॉस करत कशेडीमध्ये आम्ही पोचलो. आणि कशेडीमध्ये एक नवीन बघायला भेटला मला, कारण की मागे आलेला तेव्हा तो एकच बोगदा चालू होता आणि तो फार वर्षभरापासून चालू होता, मागच्या गणपतीपासून. आणि आता आज आम्हाला हा नवीन बोगद्यामधून जायला भेटते. तर तो एक चांगला आनंद आहे की प्रोग्रेस, चांगला वर्क पुढे होतोय आणि होणारच 100% लवकरात लवकर. तर हा बोगदा क्रॉस करत आपण फार मोठा आहे, त्याच्या बाजूचा बोगदा जसा आहे तसाच आहे आपण, आणि या बोगद्यातून आम्ही आता क्रॉस होतोय. तर मित्रांनो, क्रॉस झालो मी या बोगद्यातून आणि आता खेड आहे 18 किलोमीटर. आणि मग खेडवरून मी रेल्वे स्टेशनच्या पुढे लेप मारणार आहे. मित्रासोबत हे आहे आपले काळका देवीचं मंदिर. पुढे डावी साईडला मी माझ्या उजवी साईडला पण एक छोटंसं मंदिर होतं, गेलं ते. हे आलं खेड. तर आता पुढे तर फायनली 5 वाजलेत आणि मी आता पोचलोय ऑलमोस्ट त्यांच्या देऊळवाडी रोडला. आणि आली आमची देऊळवाडी, कुळवंडी देऊळवाडी, हे त्यांचं गाव आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि परत भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता इथेच मी माझा ब्लॉग संपवतोय. पुन्हा भेटतो तुम्हाला एक नवीन ब्लॉग्स बरोबर.